तो धन्यवाद रोशन। चलते हैं मैच की तरफ। आज के रात्रि का ये पहला मैच जहां पर ओम साई भंगारपाड़ा टीम के कप्तान सिद्धेश ने टॉस जीता और पहले निर्णय ले चुके वहां पर फील्डिंग करने का और बल्लेबाजी का न्योता दिया है समिधा 11 नागांव टीम को। और समिधा 11 नागांव टीम के दो सलामी ओपनर्स बल्लेबाज प्रतीक ठाकुर और दर्शन खरत, ये दो सलामी ओपनर्स आप देख सकते हैं। सह्याद्रीच्या छाती मधुनी धगधगणारा लावा होता, स्वराज्याचा रक्षक शंभू वाघाचा तो छावा होता। आज राज्याभिषेक करताना सोहळा पाहतो आणि त्रिवार मानाचा मुजरा या ठिकाणी आपण देऊया शंभूराजेंना। ये मुल्क है मराठों का, जहां छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को अपने तलवारी पर तोला था। तभी तो आज हिंदवी स्वराज का हर बच्चा बच्चा बोला था, छत्रपति शिवाजी महाराज की जय। तो टीमें एक दूसरे के सामने। कल सुपर 5 में क्वालिफाई होने वाली टीम आपने देखी, जो शानदार खेल का प्रदर्शन दिखाया। मंगेश स्पोर्ट्स 11 खारकोपर टीम हाई फाइफर यानी कि टॉप 5 में क्वालिफाई हो चुके एक टीम वो है पहली बनी जो इस खासदार ट्रॉफी की दावेदार बनी है। फिलहाल आज का फ्रेश लॉट्स जहां पर समिधा नागा और ओम साई भंगारपाड़ा का मैच दूसरा था, लेकिन केडीएस स्पोर्ट्स आयशा 11 वाघिलीवाड़ा और गावदेवी कलवे टीम को ये दोनों भी टीमों ने एडजस्टमेंट किया है, जिससे चलते ये मैच जो दूसरा था इस श्रृंखला का आज के नाइट का, लेकिन वो पहला खेल रही है दोनों भी टीमें। आणि सर्व सामने फ्रेश असतील बघा, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि बघा प्रत्येक रात्रीमध्ये लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स सायकल खऱ्या अर्थाने दिली जाईल। कमिटीच्या माध्यमातून एक दमदार आयोजन तुम्ही पाहताय। आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांनी पाहिलेलं हे स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात साकारत असताना, कारण भरपूर चर्चा होती की रायगड प्रीमियर लीग साठी देखील हे क्रीडांगण अतिशय उपयुक्त तुम्ही पाहू शकाल। सध्या लेदर क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर या मैदानावरती खेळल्या जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचं हे तुम्ही मैदान पाहताय। 5 ओवर का मैच और सभी के सभी मैचेस बिल्कुल फ्रेश खेले जाएंगे। हालांकि पावर पे आपके पास 2 होंगे, जहां पर सलामी गेंदबाज जो पावर पे के ओवर में गेंदबाजी करेंगे, फिर सेकेंड पावर पे होगा और उसके बाद फील्ड खुली की जाएगी। लकी ड्रॉ के लिए दर्शकों को भी बिल्कुल साइकिल दी जाएगी। कल के विनर रहे राजेंद्र ठाकुर शिवाजीनगर, जो साइकिल के विजेता रहे कल के रात्रि में, लेकिन आज देखेंगे कौन से वो खिलाड़ी रहेगा, वो दर्शक रहेगा जो लकी ड्रॉ का विजेता बनेगा। मंच के ऊपर सभी हमारे मेहमान और सभी का स्वागत करेंगे और चलते हैं इस क्रिकेट की खूबसूरत हसीन दुनिया में, जहां पर सबको आनंद देता है ये क्रिकेट का खेल, जहां पर आज भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जैसे महानतम भारत के विश्व खिलाड़ी देखने को हमें मिले। रायगढ़ में ऐसे कई दिग्गज हमारे ग्रामीण के खिलाड़ी देखने को मिले, जहां पर आकाश तारेकर, ओमकार होंगे, कई ऐसे केतन मात्रे होंगे ठाणे से, ऐसे दिग्गज खिलाड़ी हमें देखने को मिले। तो चलिए मैदान की तरफ, गेम इज ऑन। प्रतीक ठाकुर करेंगे सलामी ओपनर्स की शुरुआत और उनको मारा करेंगे आरंभी गेंदबाज चेतन गोसावी। यह संपर्क का ग्रीन सिग्नल। 25 मिनट में आपको बिल्कुल यह पहली इनिंग्स फील्डिंग करने वाली टीम को समाप्त करनी है। पहली गेंद के ऊपर बल्ले के निचले हिस्से में लगी थी शायद, बॉलर के सर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक सीधा साइड स्क्रीन की तरफ, पारी की शुरुआत। ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर। छत्रपति शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर नक्कीच नवीन ऊर्जा प्रेरणा मिलते और ये संगीत आपने सुना छत्रपति शिवाजी महाराज इनका। इस बार भी अच्छा शॉट, पावर प्ले, फायदा मिलेगा डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। दमदार शुरुआत पावर प्ले के ओवर में समिधा 11 नागांव टीम के आरंभिक बल्लेबाज प्रतीक की ओर से एक और शानदार 4 रन। पीछे 2 गेंदों के ऊपर 2 चौके बटोरने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं और जिसका फायदा यहां पर मिलता हुआ समिधा 11 नागांव टीम के सलामी बल्लेबाज प्रतीक की ओर से खुद का 400 के स्ट्राइक रेट से यहां पर बल्लेबाजी करते हुए टाइम के ऊपर बिल्कुल यहां पर गौर किया जाएगा। और तेज बॉल जरूर डाली थी, लेकिन ऑप्शन से काफी बार अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई
और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल 9 रन यहाँ पर बनते हुए। पावर प्ले का पहला ओवर जारी है मैदान के अंदर, जहां पर दो टीमें एक दूसरे के सामने अपना नसीब आजमाएंगे और हर एक टीम चाहती है कि इस खासदार टॉपिक को जीतने का सपना साकार करे। चले इस बार अच्छी गेंद थी, पूरी तरीके से कोई खिलाड़ी थे लेकिन शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला डीप स्क्वायर लेग की तरफ। 4 रन। शायद रोशन कुछ आवाज की प्रतिबंध है, इसकी वजह से जो जोश होता है कमेंट्री में थोड़ा सा नहीं दे पाएंगे, उसके लिए हम भी माफी चाहते हैं। क्योंकि जो रूल्स है रेगुलेशन नियम है जो हमें मौका दिए है कि 10 बजे तक वहां पर डीजे चल सकता है, उसके बाद थोड़ा सा कंट्रोल में यहाँ पर रखना है आवाज को भी, तो ये जानकारी भी हम देना चाहेंगे। तो चलिए बिल्कुल यहाँ पर 3 चौके अभी तक आते हुए और 3 गेंदों के ऊपर 13 रन यानी कि एक वाइड आ चुकी है। दूसरे बल्लेबाज बने श्रृंखला के जिन्होंने 3 चौके दागे। फुल टॉस बॉल मिडॉन में खिलाड़ी था वहां पर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था 1 रन लेने का और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 14 रनों के ऊपर। शुरुआत काफी दमदार नजर आती हुई आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर के इस क्रीडांगन में, जहां पर चारों तरफ हरियाली हरियाली नजर आती हुई। वैसे खासा कल के रात्रि का हाईएस्ट टोटल स्कोर हम देखेंगे, प्रणय हमारे साथ स्कोर जानकारी 82, 80 से अधिक रन बनाए थे। तो सोचो गेंदबाजों के लिए थोड़ी सी मुश्किलें जरूर है। ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी आते हुए दूर से मिड विकेट का खिलाड़ी आकर बाउंड्री लाइन के नजदीक स्क्वायर लेग के रीजन में गेंद को रोके, तब तक बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का पर्याप्त समय और इसी 2 रनों के साथ बल्लेबाज दर्शन घरत ने अपना खाता खोला और टोटल संविधा 11 नागआउट टीम का स्कोर है 16 रनों के ऊपर। पावर प्ले में शुरुआत कैसी होनी चाहिए ये दो बल्लेबाज दिखाते हुए, क्योंकि भी जानते हैं ये बड़ा स्कोरिंग ग्राउंड है, रन बनाने पड़ेंगे। चलिए ऑन साइड में बोलने का प्रयास किया था, रनआउट का मौका बन सकता है। जी हाँ, कलेक्टिंग अगर करती वहां पर गेंदबाजी तो निश्चित तौर पर रनआउट का मौका बन सकता था। लेग बाय का इशारा, ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद काफी मजबूत स्थिति में है संविधा 11 नागआउट टीम। 17 रन बगैर विकेट खोए नुकसान पर। की महाराष्ट्र आपण आपण पाहू शकाल छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आणि मारून गोऱ्याला टाच निघाला छत्रपती शिवबा माझा। मित्रांनो या भूतलावर राज्य करताना अनेक राज्य आपण पाहिलत, राज्य पाहिलत, परंतु भूतलासहित ज्यांनी समुद्रावरही राज्य केलं असे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि आजही गुगलला जा, तुम्ही सर्च करा हु इज फादर ऑफ इंडियन नेव्ही, नाव तुम्हाला एकच पाहायला मिळेल, छत्रपती शिवाजी महाराज। विश्वास बसत नसेल तर जा गुगलमध्ये आणि सर्च करा की छत्रपती शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही, आणि त्यांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकलं। ओम साई बंगरपाड़ा कैप्टन वन द टॉस एंड डिसाइडेड टू फर्स्ट फील्ड। मजबूत स्थिति है संविधा नागआउट टीम की। स्लोवर वन गेंद करने का प्रयास किया था, सिद्धेश के पास वेरिएशन है। दोस्तों एक जमाने में आप देख सकते हैं कि जिस तरीके से एकता स्पोर्ट्स बंगरपाड़ा, ओम साई बंगरपाड़ा, ये गौरव है बंगरपाड़ा गांव के। एक तरफ आप संतोष दादा दमड़े साहब को देख सकते हैं, समीर जी कटेकर होंगे, सतीश जी कटेकर साहब होंगे, हमेशा योगदान देते हैं इन खिलाड़ियों को। और आज टेनिस क्रिकेट विश्व में ये टीम ने काफी रुतबा बनाया है। इस बार टैप करने का प्रयास किया है, ऑन साइड में गेंद जाती हुई, मिडॉन में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज के पास वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। देखिए दूसरे ओवर में सिद्धेश के खिलाफ थोड़ा सा अटैक करने से बच रहे, क्योंकि वो जानते हैं इनके खिलाफ काउंटर अटैक करना मुश्किल बनेगा और उसकी वजह से उन्होंने सिंगल डबल के साथ काम चला रहे। पहले ओवर में रन आए थे 17। इस ओवर की शुरुआत डॉट बॉल से हुई थी, लेकिन 1 रन सिंगल मिलता हुआ जिस बल्लेबाज ने लगातार 3 चौके दागे वो प्रतीक ठाकुर, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द संविधा नागांव। बड़ा शॉट खेला जरूर है, कैच हिट की मांग की गई है, खिलाड़ी आते हुए एक्स्ट्रा कवर के रीजन में प्रेम दमड़े थे जिनके द्वारा कोई चूक नहीं और आखिरकार पहला करारा झटका, पहला विकेट मैदान से बाहर और ये मिलती हुई पहली सफलता सिद्धेश वास्कर को।
एकविरा तुझ्या मुले आहे हे आमचं आयुष्य छान। परंतु आज आप देख सकते हैं छत्रपति संभाजी महाराज राज्याभिषेक सोहला है और जिस तरीके से हम बार बार कहते हैं कि जीजाबाई के आंचल में जिसका बचपन बीता था, 100 से ज्यादा युद्ध लड़े, सबको जिसने जीता था, दिल्ली से दक्कन तक बजता जिसका गाजा बाजा था, वीर शिवाजी का बेटा वो अपना शंभू राजा था। आज राज्याभिषेक सोहला मित्रांनो, शंभू राजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा, छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता दुसऱ्या रात्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आज शिवाजी नगर या ठिकाणी तुम्ही अभिमानाची आणि या रायगडाची भव्यता वाढवणारी सन्मानाची स्पर्धा आदेश स्पोर्ट शिवाजी नगर यांच्या माध्यमातून पाहताय। फिलहाल मैदान में मैच काफी बड़ा है दो टीमों के बीच में, लेकिन संघर्ष भी काफी कड़ा है। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर नए बैट्स बनाएंगे बल्लेबाजी करने के लिए जयेश थली, बॉलर सिद्धेश तैयार। और चलिए आते ही अच्छा शॉट खेला था, ग्राउंड शॉट, लेकिन अच्छी फील्डिंग। देखिए कोई भी खिलाड़ी यहाँ पर डाइव लगाएगा ना तो उसके कोई भी खरोच नहीं होगी, कुछ तकलीफें नहीं होगी और पूरी तरीके से सुरक्षित रहोगे, क्योंकि चारों तरफ ग्रास ही ग्रास आपको नजर आती हुई और एक परफेक्ट ग्राउंड जो होता है खिलाड़ियों के लिए वो बिल्कुल वही ग्राउंड ये मैदान आप देख सकते हैं। सिंगल बटोरा, सिंगल की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। ओवर नंबर पहला, दूसरा प्रगति पथ पर है, सेकंड पावर पे जहां पर बल्लेबाज को खुलकर खेलने का हमेशा मौका दिया जाता है। सिद्धेश अगली गेंद लेकर बैकफुट पर जाकर स्लैश किया है, कैच इट की मांग इस बार भी की है, लेकिन डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है। फिर से एक बार आप देख सकते हैं प्रेम दमड़े जिनके द्वारा कैच पकड़ा है और ये नाम याद रखिए दोस्तों, आने वाला फ्यूचर है। प्रेम संतोष दमड़े जिन्होंने लगातार ये दूसरा कैच पकड़ा, बैट्समैन आउट, विकेट नंबर दूसरा, बैक टू द डगआउट। तो विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर दूसरा। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, अभी भी 2 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 19 रन। पहले ओवर में 17 आए थे, दूसरे ओवर में केवल 2 ही रन आते हुए नाकामी से लड़कर आप अपनी तकदीर बनाइए। खुद को मेहनत करने पर अपने हाथों की लकीर बनाइए, रखो अपने लक्ष्य को पाने का ऐसा जज्बा कि वक्त आने पर आंधियों से लड़कर उसे पूरा कर सको। मुश्किलें भरी बल्लेबाजी चल रही है, शुरुआत इतनी ताकतवर होने के बावजूद भी सिद्धेश भास्कर ने अपना परफॉर्मेंस दिखाया। क्यों मैंने भोपाल में जाकर अपने गांव का नाम रोशन किया, अर्धशतक ठोका वहां पर ओपन टूर्नामेंट में, जहां पर व्यावसायिक क्रिकेट का भी कई सारा तजुर्बा इनके पास है। फिर ओम साई भंगर पड़ाओ, ऐसी कई बड़ी व्यावसायिक क्रिकेट, फिर रायगढ़ प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग में हमेशा दबदबा रहा है। और टर्न किया था गेंद को, विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग। देखिए संबिता नागव की ताकत है, उनकी बल्लेबाजी, शुरुआत दमदार हुई थी उनके बल्लेबाज खास करके प्रतीक ठाकुर के ओर से, लेकिन जैसे ही प्रतीक ठाकुर को आउट किया वहां से दबाव लगातार बनाए रखा। यहां से अब 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पावर प्ले के रन बने हैं मात्र स्कोर कार्ड के ऊपर 19 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। जो आने वाली 3 ओवर होंगे, इन 3 ओवरों में 8 विकेटें उनके खेमे में सुरक्षित है और मेरे ख्याल से किसी एक बल्लेबाज को चार्ज लेना पड़ेगा। केवल 8 मिनट में ये 2 ओवर फेंके गए। देखिए सभी टीमों को यही नियमों का पालन करना है, यानी कि जब आपके पास 5 मिनट हर एक ओवर के लिए दिए जाते हैं और लगभग 8 मिनट में ये 2 ओवर ओम साई भंगारपाड़ा टीम ने फेंके, तो उनका हम स्वागत करेंगे आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर की ओर से। प्रतीक कटेकर नए गेंदबाज, फ्रेश गेंदबाज यहाँ पर यूज करना चाहती है। 5 ओवर में 4 बॉलर है, उसमें से शायद चेतन को मार मिली है, फिर सिद्धेश के ऊपर जिम्मेदारियां देंगे, कुछ हिसाब से यहाँ पर चल रही है, लेकिन सोच यहाँ पर लगनी होगी कि किसी एक बॉलर को अगर टारगेट बनाएगी ना तो यहाँ से बड़ा स्कोर खड़ा कर सकती है संविधा 11 नागांव टीम। लक्ष्य नहीं होते तो क्या मजा है जीने में, यही बात होनी चाहिए हरदम तेरे सीने में। बड़ा लक्ष्य रखना पड़ेगा, क्योंकि लक्ष्य अगर बड़ा रखोगे तो ही तो अगले यहाँ पर सेकंड इनिंग्स में अपना परफॉर्मेंस दोगे। और इस टाइमिंग स्ट्रोक के विकेट का प्रयास, शॉर्ट फाइन लेग की तरफ खिलाड़ी आ रहे थे लेकिन पहुंचे नहीं वहां पर। खुद समीर कटेकर थे वहां पर जिन्होंने गेंद को रोका। 1 रन वहां पर मिलेगा, 2 रन पूरे होने चाहिए थे। ग्रामीण के क्रिकेटर ऐसे ही करते, जब कैच उनका ऊपर जाता है ना तो वो देखते रहते कि वो कैच पकड़ेगा, मैं रोकूंगा। जो आप क्या भरोसा, सामने वाला कैच छोड़ भी सकता है, तो तुरंत आप वहां पर दौड़ लीजिए। एक बॉल में जब 2 रहेंगे तो ऐसा नहीं करोगे आप। तो फिलहाल यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट तेज देना चाहिए, क्योंकि वो अभी भी याद है
जहां पर दादा सौरभ गांगुली ने अपना टी शर्ट निकालकर इंडिया टीम का सेलिब्रेशन किया था इंग्लैंड के खिलाफ। तो अब लग रहा था इंग्लैंड को कि हारेगी इंडिया, लेकिन मोहम्मद कैफ और युवराज सिंह ने क्या कमाल की क्रिकेट खेली थी। फुल टॉस बॉल ऑन साइड पे बिग हिट किया है लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। क्या बात आहे, छत्रपती शिवरायांचं संगीत लागल्यानंतर नक्कीच नवीन ऊर्जा आपल्यामध्ये येते। ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय। तो इस बार तेज बॉल जरूर डाली थी प्रतीक कटेकर ने, वेरी गुड कमबैक। ये होता है जब आप मार खाते हो ना, तो आप में ताकत भी होनी चाहिए कमबैक करने की, और ये लीजिए अच्छा कमबैक। जयेश दली और साहिल तांडेल ये दो बल्लेबाज आप देख सकते हैं, क्योंकि सलामी ओपनर्स प्रतीक और दर्शन मात्र मैदान से बाहर लौट चुके हैं और ये दो खिलाड़ियों के ऊपर कई सारी अपेक्षाएं नजर आती हुई। इस बार शॉट अच्छा है, एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी तैनात, एक रन पूरा, दूसरी की कोशिश कर रहे हैं, थोड़ा सा जोखिम भरा बन सकता था। प्रतीक कटेकर ने परफेक्ट गेंद को कलेक्ट करना चाहिए था, उन्होंने कलेक्ट नहीं किया, तब तक वहां पर 2 रन पूरे किए। गुड रनिंग बिटवीन द विकेट यहां से नजर आती हुई। नेक्स्ट मैच गावदेवी कलवे टीम के कप्तान और आयशा 11 केडीएच स्पोर्ट्स बागिलवाड़ा, दोनों टीमों के कप्तानों को यह पहला पुकार है कि बिल्कुल आप टॉस के लिए संपर्क करें। बोलो तैयार। अच्छी यहां पर वापसी होती हुई, 9 रन अभी तक खर्च करते हुए। प्रोजेक्टेड स्कोर की बात करेंगे तो फिलहाल 52 बन सकते हैं अगर इस तरीके की बल्लेबाजी चलती रहेगी, लेकिन उससे आगे जाना चाहती है समिता 11 नागांव, क्योंकि ये स्कोरिंग ग्राउंड है और शायद कहीं ना कहीं पहले मैच में रन बनाने चाहेंगे। चले इस बार डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है, रोक लगाई है, पाबंदी लगाई है। टीम का टोटल स्कोर है इसे 1 रनों की मदद से 29-29 रनों के ऊपर। देखिए जब आपकी हिम्मत टूटने लगे ना, तो याद रखना कि मेहनत किए बिना कोई लक्ष्य हासिल नहीं होते, तो मंजिल तक पहुंचने के लिए ये ख्वाहिश हमेशा तेरी बड़ी होनी जरूरी है। अमर म्हात्रे साहेब यांना व्यासपीठावरती पाहताय मित्रांनो, की जीवदानी क्रिकेट संघ बामणडोंगरी संघाचे संस्थापक आणि उपसरपंच आणि क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे, दरवर्षी त्यांचा आपण संघ रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहतो, आणि आज मात्र या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेत, कालही होते, आणि त्यांच्या घरची स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। बोलो तैयार होते हुए, आखिरी गेंद इस ओवर की, अच्छा शॉट, संपर्क बेहतरीन हुआ है, लेकिन फील्डर दूर से आते हुए क्या कमाल का कैच पकड़ा है। फिर से एक बार वहां पर प्रेम संतोष दमड़े, लंबे कद के खिलाड़ी है दोस्तों, इंप्रोवाइजन बढ़िया, इनका बल्लेबाजी उतनी ताकतवर करते हैं, गेंदबाजी भी उतनी ताकतवर करते हैं, और आखिरकार इनके ओर से ये तीसरा कैच पकड़ा। विकेट नंबर तीसरा मैदान से बाहर, 3 ओवर का खेल समाप्त, 29-29 के ऊपर 3 विकेट। कुछ पाने की हमेशा एक आस रख, अपने सपनों को हमेशा कुछ खास रख, जीतते वो है जो खुद में यकीन करते हैं, अपने शक्तियों को हमेशा अपने पास रख मेरे दोस्त, क्योंकि ये क्रिकेट है, पहले तुम्हारा तो दूसरा किसी का होता है। पहली बारी थी मैंने देखा बल्लेबाजी में 17, उसके बाद अब बारी गेंदबाजों की नजर आती हुई। थोड़ा सा यहाँ पर बड़े शॉट का प्रयास जरूर किया था, लेकिन साहिल तांडेल जब तक मैदान में तब तक यहाँ पर रनों की गुंजाइश जरूर बनी रहेगी। नए बॉलर आएंगे बॉलिंग मार्ग पर, सिद्धेश वास्कर, पहले ओवर में उन्होंने रन दिए थे केवल 2, सेकंड स्पेल का कोटा भी फिर उनके नाम पर यहां पर देते हुए, क्योंकि 5 ओवर के मैच में एक बॉलर वहां पर 2 ओवर जरूर फेंकेंगे, और कहीं ना कहीं यहां पर खुद कप्तान अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी लेते हुए। लेकिन सामने भी उतना ही ताकतवर बल्लेबाज है, जिस बल्लेबाज साहिल ने इस पारी का पहला छक्का दागा है, बहुत सारी उम्मीदें होगी साहिल से। और साहिल तांडेल के लिए लेन थोड़ी सी पीछे रखी और गेंद को बाहर निकालने का प्रयास किया। देखिए ऑफ कट डिलीवरी बाएं हाथ के खिलाफ बेहतरीन फेंकने में माहिर है, लेकिन देखिए जो प्रोजेक्टेड स्कोर लग रहा था पहले ओवर में जब 17 आए थे तो लग रहा था 80 के करीब जाएगा, लेकिन सिद्धेश वास्कर के 1 ओवर और प्रतीक कटेकर के 1 ओवर ने मात्र पूरी तरीके से दबाव में डाल दिया है। पूरी तरीके से यहाँ पर
बड़ा शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं। व्यक्तिगत दोनों बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो फ्रेशर बैट्समैन है अमित पाटिल, साहिल तांडेल खेल रहे 6 गेंदों का सामना करने के बाद 9 रन। अटल सेतु के बीचों बीच जो मैदान है आप देख सकते हैं, ड्रोन के सहायता से कितना बड़ा दृश्य हमने देखा। चले इस बार फाइन लेग के ऊपर से खेलने का प्रयास किया है, लॉन्ग स्टॉप, फाइन लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। शुक्रिया। चलिए नेक्स्ट मैच फिर से एक बार हम अनाउंसमेंट करना चाहेंगे। गांवदेवी कलवे टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेंगी आयशा 11 केडीएच स्पोर्ट्स वागिलवाड़ा। यानी कि आयशा 11 की बात करेंगे तो हिंद केसरी राइफल, वजीर बैल के मालक और सुप्रसिद्ध उद्योजक और मलंगड 40+ मास्टर यानी कि एनडी शेठ पाटिल, इनकी सुकन्या ना इनके ही नाम से ये टीम खेलेगी। ये लीजिए ड्रोन के सहायता से ये स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं अटल सेतु एक्सप्रेस, साथ ही साथ बीचों बीच ये क्रीडांगन छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा नगरी आप देख सकते हैं। क्या जबरदस्त ड्रोन की सहायता से 24 लाइव इवेंट्स, इनका ये कमाल का टेक्नोलॉजी। बोलो तैयार, फुल टॉस बॉल खेला है, जरूर डीप स्क्वायर में खिलाड़ी मौजूद है, वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 34 रनों के ऊपर आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर। इससे पहले हमने रामबाग ट्रॉफी देखी जहां पर अमोक जी प्रसन्नता ठाकुर साहब सौजन्य उनके माध्यम से श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाड़ी जिनकी दमदार टूर्नामेंट देखे, और इस बार ये फिर एक बार आपके सामने उल्वेनोड की ये ताकतवर टूर्नामेंट यानी कि माजी खासदार ट्रॉफी का ये शानदार आयोजन। डे फॉर्मेट में हमें देखा खासदार ट्रॉफी, जहां पर अमदार ट्रॉफी और साथ ही साथ सभागृह ट्रॉफी भी देखी। बिग हिट का प्रयास जरूर किया है, हवा में काफी देर तक सिद्धार्थ सिद्धेश ने वहां पर दिखा दिया था कि कैच है, लेकिन खिलाड़ी के पहुंच पे नहीं है गेंद। लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से साइड स्क्रीन की तरफ गेंद सीमा रेखा पार, 6 रन। ये लीजिए एक्शन रिप्ले आपको नजर आता हुआ, वहां पर भी प्रेम दमड़े थे, शायद एफर्ट लाजवाब था इनका, कितना खूबसूरत प्रयास करते हुए टीम के लिए। 6 आया, इंपॉर्टेंट था ये 6, दबाव था वो दबाव हटाने का काम वहां पर करते हुए तगड़े बल्लेबाज अमित पाटिल। इस बार चलिए ऑन साइड में खेल दिया, 1 रन तो जरूर पूरा, खिलाड़ी आते हुए डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक मात्र केवल वहां पर 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचाए स्कोर कार्ड के ऊपर 41 रन। साहिल तांडेल 8 बॉल में 14, अमित पाटिल 2 गेंदों में 7 रन खेलकर मैदान के अंदर खेल रहे। कठिन समय में तू कभी अपना हौसला मत खोना, क्योंकि रोज आगे बढ़कर तू फैसला करना, क्योंकि मंजिल के अलावा तुझे कोई होश नहीं है, क्योंकि तू ही अपना जुनून और तू ही अपना मैदान का जोश होता है। देखेंगे यहाँ पर जोश किसमें है कितना है वो आने वाला समय ही बता पाएगा। फिलहाल धीरे धीरे दर्शकों की तादाद भी इस श्रृंखला में आप देख सकते हैं। वेरी गुड बॉलिंग, लवली एक्यूरेटी कितनी है इस गेंदबाजी में। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना 41 रन, यानी कि केवल 18 मिनट में ये टोटल 4 ओवर फेंके। टीम ओम साई 11 बंगरपाड़ा टीम ने उनका स्वागत करेंगे। कृष्णा शेट यांचं हे संगीत आपण ऐकलं। आदेश स्पोर्टच्या शिवाजीनगर संघाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो, आणि त्यांचं संगीत गावाचे अध्यक्ष आहेत, मात्र जमदार योगदान त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। आज तुम्ही खासदार ट्रॉफी जी पाहताना मित्रांनो, या खासदार ट्रॉफी रामशेठ ठाकूर साहेबांबद्दल सांगायचं झालं ना तेवढं कमी पडेल, कारण आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो की तुम्ही इथे रामबाग जी पाहता, रामबागमध्ये कित्येक पर्यटक रोज 1000 ते 2000 किंवा शनिवार रविवार असला ती 4-5 हजार पर्यटक त्या ठिकाणी नेहमीच येत असतात रामबागचा आनंद घेण्यासाठी। कुठलाही फी नाहीये, अगदी मुफ्त दरामध्ये मोफत तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो। आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलत ना मित्रांनो की विरंगुळा करण्यासाठी अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत असतात, त्याच्यानंतर तिथे स्टॉल धारक असतात,
त्यांची रोजीरोटी तुम्ही पाहताय, कामं करतात, त्यांनाही पेमेंट स्वतःच्या खर्चातून ते देत असतात. आणि त्याच्यानंतर अटल सेतू या ठिकाणी आपण पाहताय, जव्हार पालघर या ठिकाणी 33 कोटीची प्रशासकीय इमारत साहेबांच्या माध्यमातून आदिवासींसाठी देण्यात आली. कामोठेमध्ये 22 कोटीची शासकीय प्रशासकीय इमारत, असे भरपूर. मग तुम्ही रामशेठ कॉम्प्लेक्स देखील पाहताय. खेळाडूंना कुठलीही मदत लागली किंवा कुठेही सुखदुःखामध्ये तुम्ही जा, नेहमी साहेबांचा आशीर्वाद राहिलाय. आणि त्याच्यानंतर कोविड काळामध्ये तर 75,000 कुटुंबांना ज्यांनी पोचलं, असे तुम्हाला सर्वांचे रायगडचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा. असा कोणी एवढा दिलदार मनाचा आणि एवढा दानशूर कोण पाहायला मिळेल का मित्रांनो? ते फक्त रामशेठ ठाकूर साहेबच. आणि मग शाळा असतील, मंदिरं असतील, यांच्यासाठी भरघोस निधी साहेबांच्या माध्यमातून दिली जाते. बघा समोर तुमचा ब्रिज पाहायला मिळतो ना अटल सेतूचा, तिचे जो एंट्री आहे त्या ठिकाणी, तिथे कुणी मद्यपान करू नका किंवा गाड्या पार्क करू नका. या ठिकाणी कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सूचना पोहोचवतो, याची आपण नोंद घ्या. जर तिथे तुम्ही कुठलाही उलटा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला योग्य तो उत्तर दिला जाईल, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 43 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, मुश्किलें बढ़ रही है यहाँ पर. ओ चलिए चला लगेच जा प्लीज, फर्स्ट एड बॉक्स येऊन जा. पडल्यानंतर अगदी वेगाने बॉल त्याच्या चेहऱ्यावर आदळलाय, डोळ्यावर लागलाय, त्याच्यामुळे लगेच जा. साहिल तांडेल याला थोडीशी इजा झाली होती. साहिल आर यू ओके? ओके थँक्यू. चला व्यवस्थित आहे तो खेळाडू. थोडासा डोळ्यावरती बॉल वेगाने स्पर्श झाला होता, त्याच्यामुळे कदाचित त्याला थोड्याशा अडचणी आल्या होत्या. ताईशा 11 KDH वाघिवडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. सूरज नखरे आणि हिऱ्याबाईलाचे मालक आहेत मित्रांनो, आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कलवे संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. या ओव्हर्स नंतर आपण लगेचच टॉस करूया. तो साहिल तांडेल, थोड़ी सी दिक्कतें उनके सामने पैदा हुई थी, जहां पर 10 गेंदों में 14 बनाकर खेल रहे 43 रन. एक तरफ बात करेंगे तो एक फाइटिंग टोटल खड़ा कर रही है संविदा 11 नागांव टीम. बहुत रुतबा है दोस्तों इस संविदा 11 नागांव टीम का. कितने सालों से टेनिस क्रिकेट विश्व में इन्होंने रुतबा बना कर रखा है और आज भी आदर से नाम लिया जाता है संविदा 11 नागांव. चलिए जड़ में डालने का प्रयास किया था, ऑफ साइड में खेल दिया है. वहां पर कप्तान सिद्धेश गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखते हैं 44 रन. आखिरी गेंदें बची है 3 गेंदों में एक आध विकेट अगर यहां पर आएगा तो कहीं ना कहीं 50+ टारगेट बहुत ही अच्छा होगा सेकेंड इनिंग्स में संविदा 11 नागांव टीम के बल्ले गेंदबाजों के लिए. तुझमें हिम्मत है तो तू सब कुछ कर दिखाएगा. हर रोज कदम बढ़ाने पर तू मंजिल तो जरूर पाएगा. माना आसान नहीं है इससे रास्ते पर चलना, मगर हौसला से बुलंदियों का तू परचम जरूर लहराते जाएगा, क्योंकि क्रिकेट में सफलता के लिए सब्र और संघर्ष बहुत ही जरूरी होता है. आखिरी 3 गेंदें बची, प्रेम दमड़े तैयार. चलिए इस बार भी शॉट अच्छा खेला, एक्स्ट्रा कवर में गैप में खेलने की कोशिश. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे. वेरी गुड थ्रो, कलेक्टिंग भी बढ़िया, और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. चौथा करारा झटका लगेगा संविदा 11 नागांव टीम को. मैदान से बाहर प्रेम संतोष दमड़े तारीफ करेंगे दोस्तों. क्यों हारता है? गैर तेरे साथ नहीं है क्या? खुद का साया भी तेरे पास नहीं? ये हाथ जो है तेरे साथ ही है, क्योंकि प्रेम संतोष दमड़े तो एक अकेला काफी है. क्रिकेट खेल में तो कठिनाइयां आना ही है, मंजिल अपनी कुछ खास हमेशा रखना, सफलता जरूर मिलेगी, बस इरादे नेक और हौसले बेहिसाब रखना. चलिए यहाँ पर अच्छी शुरुआत जरूर दी है प्रेम दमड़े ने, लेकिन सुशांत पाटिल जो नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है, फिलहाल फ्रेशर बल्लेबाज मकरंद ठाकुर आते हुए
आखिरी 2 गेंदों का वहां पर सामना करेंगे। 50 तक जरूर जाना चाहती है, लेकिन थोड़ी सी रोक लगाई है स्लॉग ओवर में प्रेम ने। ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, खिलाड़ी आते हुए दूर से 1 रन तो जरूर पूरा, दूसरे की कोशिश, लेकिन चलिए यहां पर रनआउट का मौका बनाए। एक और विकेट, 5वां झटका। आदित्य सेना लौटी है मैदान से बाहर, टीम संविदा नागांव की। जहां पर पहले ओवर में आपने रन देखे 17 आने के बावजूद भी संविदा 11 नागांव टीम खासा परफॉर्मेंस नहीं दे सकी, क्योंकि पावर पे के 2 ओवर में केवल 19 रन आए, खास करके पहले ओवर में 17, और उसके बाद जो किया हुआ कमबैक ओम साई बंगरपाड़ा टीम ने वो काफी खतरनाक नजर आया। बोलो तैयार। मिस टाइमिंग है दोस्तों, ये विकेट कीपर गेंद के नीचे और मिलती हुई प्रेम को ये सफलता आखिरी गेंद के ऊपर। पहले इनिंग्स का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या पहुंची है 46 आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज। तोपर्यंत आपण मान्यवरांचा सन्मान, तत्पूर्वी आपण टॉस करूया। तर जी.के. ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा। बघा क्रिकेटची किती आवड आहे जी.के. ठाकूर साहेबांना, कारण क्रिकेट म्हटल्यानंतर जीव प्राण त्यांचा। तर टॉस का बॉस, हेड्स अँड टेल्स, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया। गावदेवी कळवे विरुद्ध आयशा 11 KTH वाघिलेवाडा। टेल्स इज द कॉल, कॅप्टन गावदेवी कळवे, बट इट इज अ हेड्स। अभिनंदन आयशा 11 वाघिलेवाडा संघ प्रथमतः टॉस जिंकला। निर्णय तर जाणून घेऊयाच। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे तुम्ही पाहताय आणि आदेशपूर शिवाजीनगरने पाहिलेलं स्वप्न, नाईटची स्पर्धा, काय सांगशील आज रामशेठ ठाकूर दशकामध्ये? आयोजन तर खूप सुंदर आहे ना, इथं खेळायला पण खूप मजा येईल। सूरज या अगोदर कधी खेळलेत या स्पर्धेमध्ये, डे फॉर्मॅट मध्ये? डे मध्ये खेळलो होतो। कसं वाटतं हे ग्रास ग्राउंड आणि समोर अगदी अटल सेतू आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, काय सांगशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि एवढा भारी ग्राउंड वर खेळायला खूप मजा येईल। डिसिजन फील्ड फर्स्ट, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय। बेस्ट ऑफ लक। टॉस कळवे क्रिकेट संघ जर टॉस जिंकला असता कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिला असता? नक्कीच टॉसवर नाही तरी पण आम्ही बेनिफिट म्हणून फिल्डिंगच घेतली असती आणि एक चांगला स्कोर करून रोखून। पेन आणि प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य आहेत आणि आज तुम्ही शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? नक्कीच स्पर्धा तर मोठी आहे आणि ग्रास पण ग्राउंडला आहे, त्यामुळे मी पण आयडिया नव्हती की थोडा ग्राउंड असेल, तर खेळायचं मजाच येईल आणि एक्साइटेड आहे मी। आणि त्या एक म्हणेन की मी जर खेळायचं आणि थँक्यू दादाला म्हणेल की धीरज पाटीलला बोललो की दादा मला एंट्री करायची आहे, तर तो एक विचारी न करता इथे एंट्री केली त्याने आणि त्यामुळे संधी भेटली त्याला आणि त्याला पण थँक्यू। बिग चॅलेंज पाहायला मिळेल सुशांत मोकर। सूरज काय सांगशील? चांगला केलं तो जिंकेल आणि एक चांगली बिग बॅटल बघायला मजा येईल। बेस्ट ऑफ लक, शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येईल। आयशा 11 KTH वाघिलेवाडा कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले, त्या अर्थातच गावदेवी कळवे टीमला प्रथम आपण सन्मान करूया। या व्यासपीठावरती आपण पाहतो की मित्रांनो, जीवदानी क्रिकेट संघ बामणडोंगरी या संघाची खऱ्या अर्थाने ज्यांनी स्थापना केली, आज तुम्ही टॉवर पाहता उल्वेनोड मध्ये, परंतु ज्यावेळी या भागामध्ये जेव्हा डोंगर होते किंवा झाडी होती, खाडी होती, त्यावेळी आपल्या स्वतःची गळ्यातील चेन घाण ठेवून स्वतःच्या खिशातील पैसे खऱ्या अर्थाने संपवून खेळाडूंसाठी बॅट असू द्या, शूज असू द्या, ज्याने स्वखर्चातून केले गेले आणि आज तुम्ही पाहताय ज्यांना उपसरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं आणि क्रिकेटसाठी काही म्हणणारे असे दमदार उपसरपंच अमर शेठ म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सुजित ठाकूर साहेब आणि मयूर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते अमर म्हात्रे साहेब उपसरपंच यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ
आणि माजी खासदार चषकाचं हे सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी अमरजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. रायगड प्रीमियर लीग असू द्या, कुठली अन्य स्पर्धा असू द्या, त्यांचा मोलाचा हिस्सा नेहमीच असतो. आणि आज शिवाजीनगरची स्पर्धा म्हटलं त्यांच्या घरची स्पर्धा. त्याच्यानंतर संतोषजी तमडे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी संतोषजी तमडे साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि त्यांचा सन्मान निलेश ठाकूर साहेब आणि चेतन ठाकूर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. आमचे स्पर्धेचे कमिटी मेंबर्स, आयोजक. LED स्क्रीन पाहता मित्रांनो, शक्यतो भरपूर स्पर्धेमध्ये हे पाहायला मिळत नाहीये, परंतु आज या विभागामध्ये नावेखाडी या ठिकाणी आपण आलो, नावे आलो किंवा शिवाजीनगर या ठिकाणी आलो किंवा उल्वेनोडमध्ये आलो की या आपल्याला LED स्क्रीन खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. तरी ते सन्मान आपण पाहताय संतोषजी तमडे साहेब यांचा. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांचं कौतुक करूया. जर तुम्हाला ही वाहिनी आवडत असेल तर प्रत्येकाने एक एक जरी सबस्क्रायबर केला, लाईक केला तर नक्कीच त्यांचे वाढतील सबस्क्रायबर. कारण 3 लाखाहून अधिक टार्गेट त्यांचा करत आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्याच्यानंतर GK ठाकूर साहेब, अमित कडू साहेब आणि शशिकांत कडू साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते CK ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. GK ठाकूर साहेब, तर GK ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला शुभ सन्मान आत्ताच मला वाटतं GK ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहिलात आणि त्यांचा सन्मान आपण करूया. शशिकांत कडू साहेब आणि त्यांच्या समवेत तर आपण सन्मान करूया GK ठाकूर साहेब यांचा. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. महाराष्ट्राची ही संस्कृती आपण पाहताय की अतिथी देवो भव. आलेला प्रत्येक पाहुणा आपल्याला हा देवा समान असतो आणि त्या प्रत्येक पाहुण्याचा मानसन्मान करणं आपल्या आयोजकांचा हा परम कर्तव्य. आणि तुम्ही इथे शुभ सन्मान या मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने पाहताय. त्याच्यानंतर किशोर ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण यावं. किशोर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी पंकज मोकल साहेब आणि राहुल ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किशोर ठाकूर साहेबांचा सन्मान आपण करावा. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस होईल, सोडले जातील दीपक पाटील सर पलसपे. तर यावं किशोरजी ठाकूर साहेब, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रेमाने मित्रांनो त्यांना डॅडी म्हणतायत आणि सगळ्यांचे डॅडी आहेत ते आणि डॅडींचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर सन्माननीय मदन ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मदनजी ठाकूर साहेब आणि मी स्वप्नील ठाकूर साहेब आणि तन्मय ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मदन ठाकूर यांचा सन्मान आपण करावा. तर मदन ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं स्वप्नील ठाकूर साहेब आणि तन्मय ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. त्याच्यानंतर CL ठाकूर साहेब यांना विनंती करतो. वारकरी संप्रदायाचे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आमचे पाहुणे पाहू शकाल आणि महागुरु गडगे सर उपलब्ध राहील नाहीत काल, कारण ते नेहमी सांगत असतात वारकरी संप्रदायाबद्दल. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. CL ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. तर मी संदेश म्हात्रे साहेब आणि क्रिश ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण यावं. संदेश म्हात्रे साहेब आणि क्रिश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते CL ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. संदेश म्हात्रे आणि क्रिश ठाकूर यावं. स्वप्नेश आपण यावं. आपल्या शुभ हस्ते CL ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर NM ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. नारायण ठाकूर साहेब यांना इथे सन्मानित करूया. NM ठाकूर साहेब, प्रत्येकाला आपण नेहमीच शॉर्ट फॉर्म पाहतो AB डिव्हिलियर्स, अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, तसे आपण NM ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने राजेंद्र ठाकूर साहेब आणि सुदेश ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते NM ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दीपक. हॅलो, थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आधी स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्वे नोड मधील पाहायला गेलं तर सगळ्यात सुंदर असं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावर मात्र सुरू असणारी
ही खासदार चषकामधील दुसऱ्या रात्रीची पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला समिदा नागाव आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई क्रिकेट क्लब बंगारपाडा. मंदार लवेकरचं षटक काय. ओ इकडे मात्र प्लेड ऑन झालाय. आणखीन एक सफलता मात्र अर्जित केले. मंदार लवेकरला मात्र मिळाली ही दुसरी सफलता. द लेजंड बॉलर मंदार यावेळेस मात्र बाद करतोय. निलेश गोसावी तोही शून्यावर बाद होतोय. पहिल्यांदा प्रशांत कटेकर आणि त्याच्या पाठोपाठ निलेश गोसावी भोपळाही फोडू दिला नाहीये. 2 या धावसंख्येवर दुसरा धक्का. किती वर्ष झाली मंदार लवेकर, आजही हे नाव, ती दहशत, तो दरारा मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. अगदी आम्ही लहान असल्यापासून खरं तर हे नाव, मग कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला आवर्जून समिदा नागावचा संघ म्हटला की लहान असताना सुद्धा मी त्या ठिकाणी सामने पाहायला जायचो. आणि तिथून मात्र सुरू असलेला प्रवास आज तागायत मात्र या वयामध्ये सुद्धा त्याच दर्जाचा, उत्तम दर्जाचा खेळ मंदार लवेकर यांचा पाहायला मिळतोय. 2 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये आणि ठणकावून सांगितले 47 साठी मात्र मोठा संघर्ष करावा लागेल. नवीन फलंदाज प्रीतम दमडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्लायटेड डिलिव्हरी होती. हे व्हेरिएशन्स पाहायला गेलं तर गेले सातत्यानं 20-25 वर्ष अनेक मैदानामध्ये मात्र मंदार लवेकरचं पाहायला मिळालंय. तर स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत असताना आपण पाहू शकाल कोलवेडी गावचे आकाश भोईर साहेबच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर खासदार चषक तुम्ही एन्जॉय करता आणि युट्यूबच्या माध्यमातून आकाशजी भोईर साहेब कोलवाडी यांच्या वतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मंदार लवेकर यांच्याकडून. फुल टॉस होता, यावेळेस मात्र मिस केलाय. पहा मंदार लवेकर यांचे सुद्धा हात डोक्यावर गेले होते, परंतु प्रेशर एवढा बनवला नाही या मॅच मध्ये. कधी कधी फुल टॉस बॉल सुद्धा का अवघड जाईल की काय असंच वाटायला लागतं फलंदाजांना, आणि तसाच काहीसा चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण या स्कोर कार्ड कडे नजर टाकली तर बॅटच्या स्वरूपामध्ये एकही धाव आलेली नाहीये. ज्या 2 धावा मिळाल्यात त्या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात. फुल टॉस आहे ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सीमा रेषेलगत झेल टिपलाय. हा तिसरा धक्का ओमसाई बंगारपाड्याला 2 या धावसंख्येवर रेफर करण्यात आले. चेक केलं जाईल वेस्ट साइड साठी किंवा कॅच साठी. अंपायर कॅच साठी. चला चेक करूया आपण सीमा रेषेलगत काय घडलंय. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा कव्हर करते. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी आणि जे काय आहे ते परफेक्ट तुमच्या समोर मात्र येईल. चला फलंदाज बाद आहे. तिसरा धक्का ओमसाई बंगारपाडा टीमला. प्रीतम दमडे सुद्धा शून्यावर. म्हणजेच काय मंदार लवेकरनं पहिल्या ओव्हरमध्ये 3 दिग्गज फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही आणि शून्यावर मात्र परतवलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर फक्त 2 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आता सगळ्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या सिद्धेश वास्करकडे. थँक्यू डीजे. काय षटक हाताळलंय मंदार लवेकर यांनी. अप्रतिम दर्जाचा मारा मात्र पाहायला मिळालाय. समिदा नागाव संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे 47 साठी खरं तर घाम गाळावा लागेल सध्याच्या घडीचं हे चित्र. सिद्धेश वास्कर पहिल्यांदाच खरं तर स्ट्राईक मिळणारे नॉन स्ट्राईक एंडला खरं तर आपले साथीदार बाद होताना पाहत होता, परंतु हा एक महत्वाचा चेहरा आहे. आणि हा जर खेळाडू पुढचे 4 ओव्हर्स खेळपट्टीवर उभा जरी राहिला तरी या धाबांचा चेस करू शकतो आणि याची जाणीव समिदा नागाव संघाला सुद्धा असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न दर्शन घरचा पहिला चेंडू. व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक अतिरिक्त रन. ज्या काही धावा आल्यात व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत बंगारपाडा संघाच्या धावफलकावर पाहायला मिळाल्यात. दर्शनचा हा बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका.
सरळ साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि खऱ्या अर्थानं धावांची सुरुवात होत असताना या पहिल्या धावा येतात बॅटच्या स्वरूपामध्ये. सिद्धेश वास्करच्या बॅटमधून येतोय स्ट्रेट हिटचा षटकार. थँक्यू. सुरुवात झाली, सरळ षटकार ठोकलाय. फ्लाइट डिलिव्हरी आणि बॉलला पाठवलंय वाईड स्लॉंग ऑफला. बिग विकेट. धाबे आणले असतील आता मात्र भंगारपाडाकरांचे, कारण सिद्धेश वास्करची मिळालेली विकेट आणि सगळेजण धावलेत. खरं तर सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय तो जयेश थळीनं. आणि का धावू नये अभिनंदन करण्यासाठी, कारण या मॅचची सगळ्यात मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना चौथा धक्का ओमसाई भंगारपाड्याला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय आपण. स्टेजवर या स्वप्नेशजी ठाकूर. 9 वर चौथा धक्का. आता सुटकेचा निश्वास टाकला असेल नागाव संघ. 5 ओव्हर्समध्ये 46 धावा जरूर झाला, परंतु गोलंदाजी ताकद नेहमीच पाहायला मिळाली आजपर्यंत सविता नागाव संघाची. आणि त्याचंच दर्शन मात्र दर्शन घरच्या माध्यमातून सगळ्यात मोठी विकेट घेतली दर्शननं या मॅचची. कदाचित हा झेल ही कॅच मात्र नक्कीच तुम्हाला विजयाकडे नेणारी ठरू शकेल. पाहूया पुढे काय घडतंय. इकडे मात्र फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॅच ड्रॉप. आणखीन एक खरं तर चेतन गोसावी त्या ठिकाणी होता. आता ज्या काही अशा अपेक्षा आहेत या फलंदाजावर असणार आहेत भंगारपाडा संघाच्या, आणि जर हा झेल होऊ शकला असता तर मी तर म्हणेन जवळजवळ 90% या मॅच मध्ये मात्र नागाव संघ मजबूत स्थितीमध्ये गेला असता. परंतु चेतन गोसावी आहे अजून एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जरूर आहे. सध्याच्या घडीला दबाव आहे भंगारपाडा संघावर. ओ चॉप केलं यावेळेस मात्र. अगदी पाहतोय आपण समोरच्या दिशेला कबा पॉइंटला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चेतन गोसावी खातं उघडेल आणि टोटल जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावर. 20 बॉल मध्ये 37 धावा फार मोठ्या नाहीयेत, परंतु मोठा दबाव आहे या मॅचवर. ओमसाई भंगारपाडा संघ म्हटला की सतीश शेठ कटेकर, समीर शेठ कटेकर, त्याचप्रमाणे संतोषजी दमडे त्यांचं नेहमी सहकार्य. रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर आणि अब जयेश कटेकरच्या बॅट मधून येतोय हा आकर्षक चौकार. चौदा वर 4. सध्याच्या घडीला लढावं लागेल जयेश आणि चेतन या दोन्ही फलंदाजांना. स्वीप करायचा होता आउटसाइड ऑफ स्टंप. खरं तर पाहायला गेलं तर थोडासा बाहेर निघाला होता फलंदाज जयेश आणि त्यानंतर थोडासा फाईन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता. हलकासा आपण पाहतोय थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्टच प्रॉपर झाला नाही. या 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर ओमसाई भंगारपाडा 4 गडी बाद 14. येणारे 18 बॉल आणि गरज आहे विजयासाठी 33 धावांची. 3 ओव्हर्स मध्ये 33 करायच्यात. 11ची सरासरी मात्र राखायची, परंतु पॉवर प्लेची षटकं मात्र उत्तम गेलेत. ती ऑब्व्हियसली समिता 11 नागाव संघासाठी, कारण तब्बल 4 फलंदाज बाद झाले. 3 फलंदाज तर शून्यावर बाद झाले होते. प्रशांत कटेकर, निलेश गोसावी, त्यानंतर प्रीतम दमडे, सिद्धेश वास्करने 1 षटकार ठोकला, परंतु त्यानंतर लगेच बाद झाला. आणि सध्याच्या घडीला जयेश कटेकर आणि चेतन गोसावीला सुद्धा शून्यावर जीवनदान मिळालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये चेतनची जबाबदारी आता मात्र या मॅच मध्ये वाढली. पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये काय घडणार कोणालाही ठाऊक नाहीये, परंतु मॅच मात्र रंगवले जरूर समिता नागाव संघाच्या गोलंदाजांनी. कारण ओमसाई भंगारपाडा संघ म्हटला सिद्धेचा संघ तर फलंदाजीमध्ये बलाढ्य संघ, परंतु हीच बलाढ्य फलंदाजीनं गुडघे टेकलेत. आणि पुन्हा एकदा मंदार लवेकर आलेत. द ग्रेट लेजंड क्रिकेटर, वन ऑफ द बेस्ट बॉलर इन रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट, मंदार लवेकरला आपण पाहू शकाल. जाऊया 3ऱ्या षटकाकडे. ओ द स्टम्प्स टू हा बॉल. पहा मंदार लवेकरची गोलंदाजी खेळणं
पाहायला गेलं तर आजही तो शॉर्ट रनअप असतो, फार वेगानं धावत येत नाहीये, परंतु अचूकता, ॲक्युरसी परफेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल डेफिनेटली त्याच्या गोलंदाजीमधून. मग ते लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, सर्रासपणे कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. फ्लायटेड डिलिव्हरी मधूनच सोडलेला एखादा भन्नाट यॉर्कर सुद्धा फलंदाजाची परीक्षा घेऊन जातो. या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना तर व्हेरिएशन बॉलर सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे ठरतात. ही भूमिका मात्र गोलंदाज निभावतात, कारण सध्या म्हटले तर गोलंदाजाची सर्रासपणे कत्तल. आजकाल फलंदाज स्टंप लाईनला येऊन षटकार मारतात. अगदी पाहायला गेलं तर स्वीप्स असतील, रिव्हर्स स्वीप असतील, मग गोलंदाजांनी चेंडू टाकायचे कुठे हा सुद्धा प्रश्न भल्या गोलंदाजांना पडतो. परंतु त्यामध्येच पाहायला गेलं तर आज पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर मंदार लवेकरची छबी आणि आजही तीच धार गोलंदाजी मधली. फ्लायटेड डिलिव्हरी, टायमिंग झालं नव्हतं, खरं तर एज लागली होती. समोर चेंडू येतोय, सिंगल मिळेल आणि त्याचमुळे त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणं कधी कधी फलंदाज थोडंसं घाबरतात. कारण बऱ्याच वेळेला अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना मिसटायमिंग स्ट्रोक, मग चेल उडण्याची भीती मात्र जास्त असते. परंतु पाहूया या परिस्थितीमध्ये सुद्धा लढावं लागेल ते बंगारपाडा संघाला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 16 नाव. थोडासा नाराज आहेत मंदार लवेकर, ती नाराजी मात्र पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावर. चेतन गोसावी 2 धावांवर खेळतात, दुसऱ्या बाजूला जयेश कटेकर. स्वीप करायचा होता जागेवरूनच. पहा थोडीशी भीती सुद्धा वाटते. बऱ्याच वेळेला फ्रंट फूटला गेलो, थोडंसं आपण पुढे जाऊन खेळलो तर यष्टीरक्षक सुद्धा क्लोज आहेत. कधी कधी स्टंपिंगची भीती, त्यामुळे अगदी पाहायला स्ट्रेच केलं होतं जयेशनं आणि एवढ्या दुरून फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र त्याचा निष्फळ आहे. डॉट बॉल, सुपर बॉलिंग. ओ लोवा फुल टॉस, स्विचिटचा प्रयत्न होता, तोही प्रयत्न आणून पाडलाय मंदार लवेकरनं. काय ती गोलंदाजीतली दाहकता मात्र अनुभवतोय सध्याच्या घडीला बंगारपाडा संघाचे फलंदाज. कमाल कमाल बॉलिंग. ते जुने दिवस मात्र आठवले 20-1 वर्षापूर्वीचे. मंदार लवेकर म्हटलं की मुंबईचे फलंदाज, अक्षरशः मुंबईचे फलंदाज थरथर कापायचे या गोलंदाजीला. ओ यावेळेस स्लॉफ केलाय, समोरच्या दिशेला वाईड इशलॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू चाललाय आणि जयेशचा मात्र धाडसाला सलाम आहे. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरतून सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. तेरा चेंडू आणि आता मात्र 25 धावांची गरज आहे. हा षटकार मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढवेल आणि तो गरज होतं. हा कॉन्फिडन्स देईल जयेश कटेकरला, कारण तो षटकार मंदार लवेकरच्या अगेन्स्ट जर आलाय आणि त्याचमुळे आता मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मी तर म्हणेन थोडीशी एनर्जी दिसेल ती बंगारवाडा संघाच्या फलंदाजांमध्ये सुद्धा. आणि गरजेचं होतं, कारण प्रमुख गोलंदाजाच्या अगेन्स्ट जेव्हा धाबा येतात ना, एखादा चांगला स्ट्रोक येतो ना, आपोआपच मात्र आत्मविश्वास वाढतो. हा रिव्हर्स स्वीपसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला गेलाय. अगदी आपण पाहतोय तर बॅकवर्ड पॉइंटला तडमांच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पाहूया मंदार लवेकर षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन. फ्लायटेड डिलिव्हरी, इकडे मात्र पहा क्षेत्ररक्षक तैनात केला होता. हे चॅलेंज स्वीकारलं जयेश कटेकरनं आणि थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं रिव्हर्स स्वीपचा येतोय हा देखणा चौकार. तर सन्माननीय किसन मोकल या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात करण्यात आला होता. खरं तर आपण पाहिलं थोडंसं बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅन वाईड होता, परंतु तरी सुद्धा रिव्हर्स स्वीप खेळला आणि मंदार लवेकरच्या शेवटच्या 2 बॉलमध्ये आलेल्या 10 धावा या सामन्याची गणित मात्र बिघडवू शकतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 26 धावा आणि अजूनही 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज असेल. शेवटपर्यंत मात्र हा सामना जरूर रंगेल यात तिळमात्र शंका नाहीये. परंतु खासदार चषकाच्या दुसऱ्या रात्री मात्र पहिलीच लढत तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष मात्र वेधतंय. नागाव म्हटलं की नुकतीच उरण प्रीमियर लीग खरं तर संपन्न झाली. वैभवजी कडू त्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये होते. गतवर्षी नागावच्या मैदानावर सुद्धा खरं तर नाईट स्पर्धा पाहायला मिळाली होती. त्या स्पर्धेचे दमदार आयोजन त्यांनी केलं होतं.
खरं तर शेतामध्ये ती नाईट स्पर्धा खेळवली गेली. मैदान नाही आहे खरं तर नागावकरांना, त्यामुळं अजूनही मैदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. शेतामध्ये सराव असतो, 2-3 शेतं जे पूर्वीचे दिवस आठवले, सगळ्यांकडे तेच होतं, परंतु तरीसुद्धा आज त्या ठिकाणी सराव असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर पूर्ण मैदान नाही आहे आणि तशा परिस्थितीमधून सुद्धा समिधा नागाव संघ गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवतोय. कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केला आहे, तोपर्यंत मात्र क्विक सिंगल. एक एक चेंडू, एक एक धाव सध्याच्या घडीला फार महत्वाची ठरणार आहे ओमसाई बंगारपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. या एकेरी धाबेच्या मदतीनं आता मात्र येणारे 11 बॉल 20 धावांची गरज आहे. 20 रन्स. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. आज ब गटामधील संघ खेळणार आहे. गावदेवी कळवे, केडी स्पोर्ट्स वाघिवलीवाडा, नवीन शेवा, दापोली, कामोठे, भिंगारी सगळेच रायगड ग्रामीण मधील दिग्गज संघ आहेत. तर धीरज कोहली 40+ मास्टर गव्हाण यांचं आगमन झालं. यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मिलिंद म्हात्रे आलेत गोलंदाजीसाठी. चौथं षटक फार निर्णायक असेल. हे या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरू शकेल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पहा, स्टंप लाईनला मागे येत खरं तर पाठीमागे खेळण्याचा फाईन लेगला प्रयत्न मात्र करण्यात आला होता. जयेशला आपण पाहू शकता, हाच तो चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. व्हेरी रिस्की. खरं तर बऱ्याच वेळेला स्टंप लाईनला येतात आणि त्यावेळेला कधी कधी यष्टीरक्षक जर क्लोज असले तर त्या ठिकाणी थोडासा ऍक्सिडेंट होण्याची भीती असते. त्यामुळे ती एक धोका मात्र ठरू शकतो. आणि कदाचित 2 पंच एकमेकाशी चर्चा करत असताना विशू कोळी सर आहेत, द ग्रेट अंपायर फ्रॉम गव्हाण. आणि दुसऱ्या बाजूला वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम टेनिस क्रिकेट ऑलवेज, ज्याला अनेक खेळाडू खरं तर आदर्श मानतात. अर्थातच केगावचे गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी मोठं योगदान दिले. तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जाणारे प्रफुल्ल ठाकूर आहेत. जाऊया बॅक टू क्रिकेट. 10 बॉल 20 धावांची गरज. ओ कट केलाय वेळेस मात्र बॉल समोर पॉइंटला उडालेला झेल टिपलाय. आणि इकडे मात्र आणखीन एक फलंदाज, थोडीशी भागीदारी झाली होती परंतु जयेशला आता मात्र क्रीज सोडावी लागेल. 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारद होत असताना ओमसाई बंगारपाड्याचा जयेश कटेकर 14 धाबांची खेळी संपुष्टात. सुंदर या स्पर्धेचं थीम सॉन्ग खासदार चषक. नियोजन पूर्ण आयोजन खरं तर सुंदर असा प्रकाश आहे, फ्लड लाईट्स, चांगलं मुख्य व्यासपीठ, समालोचन कक्ष, खेळाडू कक्ष, एंट्रन्स आपण पाहतोय कोणतीच कसर सोडलेली नाहीये. खरं तर मंडप डेकोरेटरचं सुद्धा आपण कौतुक करूया, जे राज शरद भोईर टेंबोडे, राजन मंडप डेकोरेटर्स, अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. नुकतीच स्पर्धा झाली, 7 दिवसीय नाईट स्पर्धा. थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्सला, आउटसाइड ऑफ स्टंप होता. चेंडू पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल बरेचसे आलेत, 5 व्हाईट बॉल आतापर्यंत आलेत आणि त्याच धावा कदाचित महत्वाच्या ठरू शकतील. 28ला 5, 28 धावा झाल्यात. 9 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. थोडस चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, कटर बॉल याच्यानी सगळ्यांनी परीक्षा घेतल्या आज बंगारपाडा संघाच्या फलंदाजाची. कारण वेगवान गोलंदाजी असली की अतिशय आक्रमक होतात फलंदाज. ही सगळीच पाहायला गेलं तर अगदी 6व्या 7व्या क्रमांकावर मात्र मोठी फळी आहे फलंदाजांची बंगारपाडा संघाची. परंतु या स्पिन माऱ्यासमोर अक्षरशः निष्प्रभ. हा चेंडू लेफ्ट केला होता, सोडून दिलाय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, 6वा व्हाईट बॉल आहे. धाबा झाल्यात आतापर्यंत 29 धावा, ज्याच्यामध्ये 6 व्हाईट बॉल आहेत. त्या धावा दिल्यात.
एक वेगळ्या रणनीतीनं खरं तर एखादा व्हाईट बॉल गेला तरी चालेल, परंतु तो टप्पा आउटसाइड ऑफ स्टंप जेणेकरून फलंदाज रीच होणार नाहीये याची काळजी. फ्लाइट डिलिव्हरी होती, ड्राईव्ह केलाय समोर डाऊन द ग्राउंड, ओव्हर्स द मिलिन मात्र हेड बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी मच नीडेड. या क्षणाला मात्र गरजेचा प्रेम दमडेचा षटकार. अमर शेठ म्हात्रे साहेब, वहा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. प्रेम यावेळेस मात्र स्लॅश करण्याचा प्रयत्न होता कवचला, परंतु इकडे मात्र हा चेंडू आपण पाहूया. टप्पा पडला बाहेर, थोडीशी उसळी घेणारा थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीमध्ये. डॉट बॉल या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 35/5. म्हणजेच काय, शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. काल टॉप 5 मध्ये मंगेश स्पोर्ट्स खारकोपर पहाटे 4 सव्वा 4 वाजता 4 वाजून 44 मिनिटं, कारण 4 वाजता आम्ही थोडंसं पाहत होतो त्यामुळे कळालं आम्हाला की स्पर्धा बरीच चालले रात्रीमध्ये, कारण काल 10चा पोल होता आणि रोज एक संघ काढावा लागणार आहे. मोठं टास्क, मोठं चॅलेंज या स्पर्धेमध्ये. हे संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेब, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष आपण म्हणूया. आणि आजच्या घडीला जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गेले 3 वर्ष खरं तर अधिराज्य गाजवते. सर्वोत्कृष्ट संघ होण्याचा बहुमान मात्र मिळवलाय. त्याच्यामध्ये मोठे हकदार आहेत. ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफीज, महागड्या ट्रॉफीज आहेत. खासदार चषकामध्ये आपण पाहतोय हे सगळी वैयक्तिक पारितोषिकं, स्पोर्ट्स सायकल, स्पोर्ट्स बाईक आणि रोज सायकल आहे, लकी ड्रॉ. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हे समोर व्यासपीठ दाखवलं गेलंय. 24 लाईव्ह इव्हेंट्स. थँक्यू. काल सुद्धा एक सायकल मिळाली. राजेंद्र ठाकूर, शिवाजीनगर, म्हणजे गावातच गेले, कारण गावातल्या चिठ्ठ्या जेव्हा स्पर्धा असते तेव्हा त्यांच्या चिठ्ठ्या जास्त असतात खरं तर, कारण तेवढे प्रेक्षक आहेत. आम्हाला सुद्धा चान्स आहे, कारण गावातले प्रेक्षक जास्त असतात. ऑब्व्हियसली बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलंय गावामध्ये जातोच बक्षीस. चांगलं आहे, जेणेकरून त्यानिमित्तानं सुद्धा तेवढे प्रेक्षक, आपली पब्लिक राहते. कारण आजकाल एवढ्या नाईट स्पर्धा सुरू आहेत का पब्लिक सुद्धा आपली डिवाइड झाले. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना पहिलाच खरं तर रोमांचकारी स्थितीमध्ये आहे. 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. अमित पाटील येतोय. पहिलाच बॉल, टप्पा पडला, बॉल उसळी घेतली, बाउन्स अटेम्प्ट करण्यात आला होता, पूल करण्यासाठी गेला जरूर, परंतु हा पहा वेगळ्या पद्धतीनं हा फटका खरं तर टायमिंगच प्रॉपर झालं नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेला. चेतन गोसावी आहे, त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. हाफ ट्रॅकर होता, कुठेतरी चेतन गोसावीच्या बॅटला लागायला हवा होता हा बॉल. हाच म्हणत, हाच विचार करत असतील बंगारपाड्याचे प्रेक्षक सुद्धा. यावेळेस मात्र फटका थोडासा मिस टायमिंग आहे. ऑन साइडला मिड विकेटला झेल टिपलाय आणि चेतन गोसावीची खेळी सुद्धा संपुष्टात. सामना फसलाय बंगारपाडा टीमसाठी. 35वर 6वा धक्का. संतोष कडून घेतलाय झेल. 3रा झेल टिपला या मॅच मध्ये आणि चेतन गोसावीचा संपलाय खेळ. चार चेंडू आणि आता मात्र 12 धाबांची गरज आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये आहे तो समिता 11 नागाव संघ. परंतु पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक कटेकर येतोय, कारण क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये.
आणि 12 धाबा म्हटलं तर 2 बॉलमध्ये सुद्धा होऊ शकतात, परंतु त्यासाठी मात्र कसोशीनं प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर, अभि नाही तो कभी नाही. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र मोठे फटके. आणखीन एक टप्पा पडल्यानंतर टॉस होते. बॉल खेळपट्टीमध्ये बाउन्स म्हणण्यापेक्षा गोलंदाजाचं श्रेय आहे. हे श्रेय आहे अमित पाटीलचं. चौथा चेंडू या षटकामधला. ओ पॅकफुटवरून कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल येतोय, परंतु कबा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं मात्र कव्हर केलंय. ओनली सिंगल रन, एकच धाव आले. आता मात्र शेवटचे 2 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 1-4-4 अर्टिगा गाडी कोणाची असेल तर आपण तिथून त्वरित हटवायची आहे. थोडंसं ट्रॅफिकला अडथळा होतोय. 1-4-4 अर्टिगा गाडी. तो अर्टिगा गाडी कोणाची असेल 1-4-4 नंबर आहे. आपण त्वरित गाडीजवळ पोहोचा. आय थिंक एंट्रीच्या समोरच आहे. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रेम दमडेच्या बॅटमधून एक षटकार मगाशी जरूर पाहायला मिळाला होता, परंतु आता 2 मारावे लागतील. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. या बॉलवर काही झालं तरी षटकार मारावा लागेल आणि तो येताना दिसत नाहीये. आणि त्याचमुळे 47 धावांचा पाठलाग करत असताना घाम फोडलाय समिधा 11 नागाव संघानं. आणि या मॅच मध्ये मात्र एक हाती वर्चस्व गाजवलंय. हा सामना जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर समीप येऊन ठेपलाय, कारण शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. फार कठीण आहे. ज्या पद्धतीनं अमित पाटील गोलंदाजी करतोय, गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल, परंतु तशी सध्याच्या घडीला सुतरामही शक्यता नाहीये. सुपर बॉलिंग, मी क्रेडिट देईन अमित पाटीलला. यावेळेस मात्र सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आणि सामना जिंकलाय तो उरण तालुक्यामधील एक नामवंत संघ समिधा 11 नागाव संघानं. या 46 धावांचा डिफेंड केलाय, वाचवल्या धावा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि हा पहिला सामना मात्र जिंकलाय. वेल प्लेड बॉयज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नो डाऊट या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ऑब्विसली द लेजंड, वन ऑफ द ग्रेट बॉलर फ्रॉम रायगड टेनिस क्रिकेट, मंदार लवेकर ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्यांना सन्मानित आपण करूया. 2 षटकं टाकली, 14 धावा देताना तब्बल 3 फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा कारनामा मात्र त्यांनी केला आणि हा सामना वाचवला. अमित पाटीलने सुद्धा मित्रमंडळी चांगली बॉलिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि हा सामना नक्कीच त्यांनी सुद्धा सेव्ह केला. सगळ्यांचंच योगदान मात्र लाभलंय आणि हार्ड लक टीम ओमसाई बंगरपाडा. तर समीरजी कटेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तो कांग्रेचुलेशंस टीम समिधा नागांव. बिल्कुल सर, जिस तरीके से जय वाडेकर टीम को हम देखते हैं कि फिरकी के जादूगर जो स्पिन अटैक उनका जैसा खतरनाक है ना, बिल्कुल वही स्पिन अटैक यहाँ पर काफी महंगा गिरा ओमसाई बंगरपाड़ा 11 टीम को. और जहां पर क्या जबरदस्त गेंदबाजी नजर आई. तर यावं मंदार लवेकर सर ठरलेत या मॅचचे हिरो. तत्पूर्वी आपण सन्मान करूया किसनजी मोकल साहेब यांचा. मी किसनजी मोकल साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अमित कडू